मैत्रिणींनो, आपण जेव्हा कुठल्या लग्नामध्ये जातो किंवा कुठल्या समारंभामध्ये जातो तेव्हा खूप अशी टेस्टी आपल्याला इथे बर्फी खायला मिळते, जी की बेसनाची व रव्याची असते. खूप अशी खूप चविष्ट आणि तोंडात टाकताच विरघळते. खूप टेस्टी अशी इथे बर्फी बनवून तयार होते लग्नामध्ये. पण आपण जेव्हा घरी करून बघतो तर आपली इतकी व्यवस्थित किंवा इतकी परफेक्ट अशी ही बर्फी तयार होत नाही. तर अगदी आज मी जी रेसिपी देणार आहे तेव्हा तुम्ही एका प्रयत्नामध्ये ही रेसिपी अगदी परफेक्ट बनवू शकाल. तर रेसिपी नक्की शेवटपर्यंत बघा व रेसिपी आवडली तर सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनलला रेसिपीला लाईक जरूर करा. तर नमस्कार सर्वांना, तुमचं सर्वांचं सोनालीच्या स्वयंपाकघरामध्ये खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आहे नरक चतुर्दशी. तर नरक चतुर्दशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तर आजही आपली स्वीट रेसिपी असणार आहे. बेसन रवा बर्फी असणार आहे आपली, जी की खवा टाकून आपण अगदी पेढ्यासारखी सूत अशी केलेली आहे. तर अगदी पहिल्या वेळेस जरी तुम्ही ही बर्फी केली ना, अगदी परफेक्ट अशी जमेल. तर हे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर अगोदर इथे आपल्याला बेसन घ्यायचं आहे, ते एकाच वाटीने आपल्याला प्रमाण इथे मोजून घ्यायचं आहे. तर इथे 1 वाटी घेतलेली आहे, तर त्या वाटीने आपल्याला हे बेसन जे आहे व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे. खूप जास्त असं दाबूनही भरायचं नाही आणि खूप जास्त सैलसरही नाही. तर इथे 6 वाट्या जे आहे ते बेसन पीठ घेतलेलं आहे. तर काही महिला काय करतात की बेसनामध्ये तूप सुरुवातीलाच टाकतात. तर तसं न करता अगदी आपल्याला जे बेसन आहे ते 10 मिनिटासाठी मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचं आहे. खूप घाई करायची नाही आपल्याला. हाय गॅस करायचा नाही, फुल गॅस करायचा नाही, अगदी मिडियम गॅसवरती हे पीठ जे आहे ते आपल्याला अगदी हलकंसं असं भाजून घ्यायचं आहे. जेव्हा आपण पीठ भाजतो ना, तर असं हलकं हलकं ते पीठ तयार होतं. तर याच्यामध्ये मी 1 वाटी तूप घेतलेलं आहे, त्याच्यातलं मी इथे पाऊण वाटी जे आहे ते तूप इथं टाकलेलं आहे. तर हे पीठ जे आहे ते मला 20 ते 25 मिनिट लागलेले आहेत. हे पीठ भाजण्यासाठी अगदी मीडियम ते लो गॅसवरती हे पीठ जे आहे ते अगदी मंद आचेवरती मी भाजून घेतलेलं आहे. खूप जास्त आपल्याला इथे गॅस अगदी कडकडीत गरम करायचा नाही, अगदी लो गॅसवरती 20 ते 25 मिनिट आपल्याला हे पीठ जे आहे ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आणि इथे 2 चमचे तूप टाकून 1 वाटी रवा घेतलेला आहे. 6 वाट्या इथे बेसन पीठ होतं, तर 6 वाट्यासाठी 1 वाटी इथे रवा घेतलेला आहे, जेणेकरून आपली जी बर्फी आहे ती अगदी अशी रवाळ दाणेदार तयार होईल. तर अगदी 2 चमचे जे तूप आहे ते इथे बरोबर आहे. आणि बेसन भाजण्यासाठी मला 2 वाटी तूप लागलेलं आहे. इथे 7 वाटी सर्व आपलं साहित्य जे आहे ते पिठाचं 7 वाटी झालेलं आहे. 6 वाटी पीठ आणि 1 वाटी रवा. तर 7 वाट्यांसाठी इथे 2 वाटी मला साजूक तूप लागलेलं आहे. तर आता हे जे आपण बेसन पीठ जे भाजून घेतलेलं होतं त्याच्यामध्ये रवा देखील भाजून छान सोनेरी रंगावरती भाजून मी रवा घेतलेला आहे. आणि आता हे पिठामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता सर्व दोन्ही पीठ मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला इथे साखर घ्यायची आहे. तर आपलं जेवढं बेसन पीठ होतं ना तेवढीच इथे साखर घ्यायची आहे. 6 वाटी बेसन पीठ होतं, तर 6 वाटी इथे साखर घ्यायची आहे. अगदी परफेक्ट हे प्रमाण आहे. जर तुम्ही 7 वाटी घ्याल तर खूप जास्त गोड होईल. तुम्ही अगदी 1 वाटी कमी जरी केली तरी चालेल, पण याच्यापेक्षा जास्त तुम्ही साखर घेऊ नका. 6 वाटी इथे साखर घेतलेली आहे, त्यासाठी इथे 3 वाटी पाणी घेतलेलं आहे. तर हे आपल्याला साखर जी आहे ती विरघळून घ्यायची आहे. तर इथे पाक छान उकळी फुटली की आपल्याला याच्यामध्ये अर्धा वाटी दूध टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून ही घाण तुम्ही बघू शकता, ही साखरेवरची जी घाण असते ना ती सर्व निघून जाते. तर वरची पूर्ण घाण काढल्याच्या नंतर याच्यामध्ये विलायची पूड टाकलेली आहे. 5 ते 6 विलायची मी छान मिक्सरमध्ये साखर टाकून बारीक करून घेतलेलं आहे. त्यावर इथे ऑरेंज कलर देखील टाकलेला आहे, जेणेकरून आपण जेव्हा लग्न समारंभामध्ये जेव्हा ही बर्फी खातो तर तेव्हा छान ऑरेंज कलरची असते, दिसायला देखील छान दिसते. तर अजून इथे आपला पाक झालेला नाही आहे. तर इथे पाक तयार होण्यासाठी अगदी 10 ते 12 मिनिट लागतात. तर अजूनही मी 2-3 वेळेस चेक केलेलं आहे आणि सतत तुम्ही चेक करत राहा, जेणेकरून पाक जे आहे ते आपला अगदी खूप पुढे जाणार नाही किंवा जास्त खूप असा घट्ट होणार नाही. तर इथे तुम्ही बघू शकता अशी गोळी तयार व्हायला लागली की आपल्याला इथे जे गॅस आहे आपलं जे पातेलं आहे पाकाचं ते बाजूला केलेलं आहे. आणि इथे परत एकदा बेसनाचं जे पीठ आपण भाजून घेतलेलं होतं ते एकदा गरम करून घेतलेलं आहे मी. आणि याच्यामध्ये 1/2 किलो खवा टाकलेला आहे. याच्यामुळे अगदी पेढ्यासारखी आपली बर्फी जी आहे मऊ अशी तयार होते. तर हा खवा जो आहे तो अगोदर आपल्याला छान या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे.
तर गॅस अजून चालूच आहे, गॅस बंद केलेला नाही आहे. तर आता हे छान मिक्स केल्याच्यानंतर आपल्याला खवा मिक्स केल्याच्यानंतर पूर्ण पाक याच्यामध्ये मी टाकून घेतलेला आहे, कारण परफेक्ट असं इथे प्रमाण झालेलं आहे आपलं पाकाचं. खूप जास्तही नाही खूप कमीही नाही. तर आता इथे गॅस बंद केलेला आहे आणि आता हे छान आपल्याला हे पीठ जे आहे ते पाकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे याच्यामध्ये गुठळ्या तयार व्हायला नको. अगदी झटपट आपल्याला हे पीठ जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे दिसत असलं पातळ तरी हे 15 ते 20 मिनटामध्ये हे छान याच्या वड्या तयार होतात. तर हे ताट घेतलेलं आहे, याला मी तेल लावून घेतलेलं आहे. आता याच्यावरती आपण हे मिश्रण टाकून घेऊयात आणि असं छान आपल्याला पसरून घ्यायचं आहे. आता तुम्ही याला गार्निश तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स किंवा खिसलेलं खोबरं वगैरे टाकून तुम्ही याला सजवू शकता. तर आता इथे छान माझं हे मिश्रण जे आहे ते सेट झालेलं आहे. याच्यावरती खोबरं व छान गुलाब पाकळ्या मी टाकून घेतलेल्या आहेत. तर थोडंसं थंड झाल्याच्या नंतर लगेच मी याच्या वड्या पाडून घेत आहे, कारण खूप जर आपण हे थंड होऊ दिलं तर याच्या वड्या पाडल्या गेल्या जाणार नाहीत. तर अगदी कोमट असताना आपल्याला याच्या वड्या पाडायच्या आहेत. तर वड्या पाडते वेळेस अगदी परफेक्ट अशा वड्या पाडल्या जात आहेत. कुठेही सुरीला चिटकत वगैरे नाही. अगदी परफेक्ट अशा वड्या इथे मला आवडतात त्या आकारामध्ये मी इथे कट करून घेत आहे. तुम्हाला ज्या आकारामध्ये आवडत असतील त्या आकारामध्ये तुम्ही इथे वड्या ज्या आहेत त्या कट करून घेऊ शकता. तर सुरेख अशा इथे आपल्या वड्या ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत. परफेक्ट इथे बेसन रवा बर्फी इथे तयार झालेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका. व पुन्हा भेटूया असेच एका छानशा गोड स्वीट रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय.